हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबईची आर्ची. आज मी बनवणार आहे भरलेली भेंडी. नॉट एक्झॅक्टली भरलेली भेंडी, पण टेस्टला भरलेल्या भेंडीसारखीच लागते. माझ्याकडे होती 250 ग्रॅम भेंडी, आणि भेंडी खूप छोटी होती, त्याच्यामुळे मी ती धुवून पुसून सुकवून मस्त उभी अशी 4 भाग करून चिरलेली आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलं. तेल मस्त तापलं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि खूप सारा लसूण आणि कढीपत्ता घालायचा आहे. लसूण कढीपत्ता छानपैकी भाजल्यावरती त्यात चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आणि कांदा मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे रोजच्या भाजीला जसं आपण कांदा भाजून घेतो तसा नाही, त्याच्यापेक्षा थोडा जास्त करपलेला, म्हणजे खरपूस झाला पाहिजे. अशा प्रकारे भेंडी करून बघितलीत ना, तर त्याच्यासाठी तेल पण खूप कमी लागतं. आणि जी भरलेली भेंडी आपण प्रॉपर भरलेली करतो ना, त्याच्यासाठी तेल खूप लागतं ती फ्राय करायला. तर याच्यामध्ये मी बघा मसाले, बेसिक मसालेच टाकलेले आहेत. हळद, गरम मसाला थोडासा, परत धना पावडर, लाल तिखट आणि आपल्या घरची चटणी असते ना, घाटी मसाला आम्ही वापरतो ते, आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त हे एकजीव करून घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट थोडासाच होता, ह्या भाजीसाठी अजून थोडा कूट हवा आहे. त्यानंतर मी आत भेंडी घातली आणि मस्त भेंडी परतून घेतलेली आहे. उलटी पलटी करून छानपैकी झाकून ठेवली तिला. आणि थोडंसं नंतर मी 4-5 तुकड्याचं कोकम टाकलेले. कोकम टाकल्यामुळे भेंडीतला चिकटपणा कमी होतो. आणि 5-6 मिनिटं परत झाकून ठेवली मी. हे बघा, भेंडी मस्त झालेली आहे. खूप छान लागते अशी भेंडी आणि झटपट होते. थोडीशी कोथिंबीर टाकली गार्निशिंगसाठी आणि आपली भेंडी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. माझ्या सर्व रेसिपी अशा झटपट होणारच असतात. मी जास्त मसाले वापरत नाही, बेसिक मसालेच वापरून मी सर्व भाज्या बनवते. त्यानंतर मी एक ज्वारीची भाकरी करायला घेतली. छोटीशीच भाकरी केली माणसेसाठी. बघा, एका भाकरीचंच पीठ मळते मी. छानपैकी पीठ मळून घेतलं आणि मग भाकरी थापायला घेतलेली आहे. थोडंसं भाकरीचं पीठ होतं ते, म्हणजे मला वाटतं भाकरी थोडी थोडी फाटत होती, तर मी थोडं स्लो तिला थापण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तवा मस्त गरम झाला, मग मी भाकरी टाकली. एका बाजूने आपण पाण्याचा हात लावून घेतो भाकरीला आणि भाकरी पलटी करतो. तर खालच्या बाजूने मस्त भाजल्याच्या नंतर आपण तिला पुन्हा एकदा पलटी करतो आणि मग ती फुगते. अशा खोलगट तव्यामध्ये भाकरी केल्या ना, तर त्या छान फुगतात. आणि माझी भाजी आणि भाकरी रेडी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी वाटली ती. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, खूपच छान लागते आणि झटपट होते. यम्मी यम्मी भेंडीची भाजी आणि भाकरी. वाव.